महावीर जयंती महोत्सवाचे औचित्य साधून जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जितोच्या वतीनं जगभरामध्ये 108 देशात आणि भारतामध्ये 6,000हून अधिक ठिकाणी नवकार महामंत्र सामुदायिक विक्रमानं भारत विश्वगुरू होण्यास दमदार प्रारंभ झाला आहे। संपूर्ण जगामध्ये युद्ध, संघर्ष, आतंकवाद, दुराचार, हिंसाचार वाढत असताना संपूर्ण विश्वामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, सुख, शांती, आनंद पसरावा या वैश्विक उद्देशाने जितो अपेक्स या अग्रणी संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी आणि केंद्रीय टीमच्या प्रखर इच्छेनं अखेर हा संकल्प पूर्ण झाला। त्यामुळे समस्त जैन समाजाची आता जबाबदारी वाढली आहे, असं मनोगत उद्योजक संजय घोडावत यांनी व्यक्त केलं। सैनिक दरबार हॉल इथं बुधवारी सकाळी 7:30 ते 11 या वेळेत झालेल्या सोहळ्यामध्ये पंचक्रोशीतील 10,000हून अधिक जैन बांधवांसह अन्य जैन प्रेमी अभ्यासकांची विक्रमी उपस्थिती होती। कोल्हापूर चॅप्टरचे सचिव अनिल पाटील यांनी स्वागत करताना जैन धर्मातील नवकार महामंत्रानं आत्मकल्याण होऊन मोक्ष मार्गाची दिशा मिळते, सामूहिक मंत्र पठणानं एक वैश्विक ऊर्जा निर्माण होऊन जगभरामध्ये सुख शांती नांदेल असा विश्वास व्यक्त केला। दिल्लीमधील विज्ञान भवनामध्ये एकत्रित नमोकार महामंत्र पठण केल्यावर या कार्यक्रमाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीतून यशस्वी होण्यासाठी नमोकार मंत्र हा रामबाण उपाय असल्याचं सांगत आगामी काळात प्रत्येकानं 9 संकल्प पूर्ण केल्यावर भारत नक्कीच विश्वासाचं नेतृत्व करेल। यामध्ये आईच्या नावे एक झाड, पाण्याची बचत, पर्यावरणसह विविध पैलू मोदी यांनी कथन केले। जैन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोल्हापूर जितो चॅप्टरचे अनिल पाटील, महिला आघाडीच्या माया राठोड, गिरीश शहा, रवी संघवी, सुरेंद्र जैन यांच्यासह 200 अधिक कार्यकर्ते कार्यरत होते। या सोहळ्यासाठी काँग्रेसचे संजय शेटे, सुरेश रोटे, भाजपाचे विशाल शिराळकर, दीपक ओसवाल, रवींद्र देव मोरे यांच्यासह पंचक्रोशीतील मान्यवरांनी जैनप्रेमी यांची उपस्थिती होती। लाल रंगाच्या साड्या परिधान केलेल्या महिलांची संख्याही लक्षणीय होती। बाईट लावणे संजय घोडावत आणि ललित गांधी। या ऐतिहासिक क्षणाचा आपण साक्षीदार झालो, काय भावना? जैन धर्माची अतिप्राचीनता आणि संपूर्ण विश्वाला शांती आणि एकतेचा संदेश देण्याची ताकद असलेल्या नवकार महामंत्राचं सामूहिक पठण व या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैन दुनियानंच नव्हे तर संपूर्ण भारतवासियांना दिलेल्या 9 गोष्टींचा संकल्प ही आजच्या या आयोजनाची अत्यंत महत्त्वपूर्ण फलश्रुती आहे। जैन धर्माचा इतिहास, पाली प्राकृत भाषेला दिलेला अभिजात दर्जा आणि या पाली प्राकृत भाषेच्या अभिजात दर्जामुळं मराठी भाषेला समृद्धीमध्ये मिळणारं जैन धर्माचं योगदान याचाही ओहापोह या निमित्तानं करता येणार आहे। त्यामुळं खऱ्या अर्थानं समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोचलेला हा अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम जितोच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये यशस्वीरित्या संपन्न झाला हे या उपक्रमाचं सर्वात मोठं यश आहे। आणि धार्मिक एकतेच्या बरोबर आध्यात्मिक ताकदीच्या माध्यमातून विश्वातल्या प्रत्येकाला एकत्रित येऊन सर्वांचा विकास साधण्याची क्षमता या जैन धर्माच्या तत्त्वज्ञानामध्ये आहे। या निमित्तानं अधोरेखित झालं आहे। मला आज अतिशय आनंद होत आहे की आमच्या जैन कम्युनिटीमध्ये आजचा दिवस मी सर्वात मोठा समजतो, कारण सर्व जगामध्ये आज जे नवकार मंत्र जे उच्चारण केले गेलेलं आहे त्यामुळे एक जगाचं एक जी शांती तयार होणार आहे जगामध्ये आणि ते सर्वांना एकत्र घेऊन जाणार आहे। त्यामुळं मला अतिशय आनंद होत आहे। आणि जितोनं जे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे, आमचे जितो चॅप्टर असू देत किंवा बाकीचे कोल्हापूर चॅप्टर असू दे, रवी आणि त्यांची टीम असू दे, नेमीचंद आहेत, जितूभाई आहेत, सर्व जयेशभाई आहेत, सर्वजण सर्वांनी जे काम केलेलं आहे ते अतिशय चांगलं केलेलं आहे। जवळजवळ आज 5,000 लोकांची उपस्थिती होती आजच्या कार्यक्रमाला, तर त्यासाठी आणि 4ही समाज एकत्र आले। त्यामुळं मी हे जे नवकार मंत्राचं एक हे आहे सामर्थ्य आहे त्यामध्ये की सर्वांना एकत्र बांधून ठेवलेलं आहे। त्यामुळंच माझी सर्व समाजाला आमच्या एक विनंती आहे की जी आमची संवत्सरी वेगळी होते तीसुद्धा एकत्र व्हावी ही माझी एक भावना आहे। आणि ते त्यातून या अशा प्रकारच्या कार्यक्रमातून ते सुद्धा होईल अशी मला भावना आहे माझी आणि मला खात्री आहे की हे त्यातून होणार। कारण आज जे अहिंसेच्यावर जे आमचं तत्व टिकलेलं आहे जैन समाज, तो म्हणजे जैन धर्म, त्यामुळे आम्ही त्यातूनच प्रेरणा घेऊन आज आपली जी स्टार एअर आहे ती सुद्धा जगातील एकमेव एअरलाईन आहे की जी प्युअर व्हेज आहे। त्यामुळे या धर्माचा आमच्यावर फार मोठा म्हणजे एक इम्प्रेशन आहे। सर्व मुनींनी आणि सर्वांनी सांगितले की जैन धर्म, जैन तत्वज्ञान हे बस्तीमधून मासमध्ये जावं आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत जाणार। आता हे जे आता प्रत्येक वर्षी जर हे दिवस जर आपण साजरा केला
हा नवकार दिवस, तर त्यातून नक्कीच सर्वांना फायदा होणार.